तर अमित शहा 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। अकोल्यामध्ये आढावा बैठकीमध्ये अमित शहांनी विदर्भाच्या 6 जागांचा आढावा घेतला आणि जळगावातनं शहांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोलही केला। पाहूयात। महाराष्ट्राच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या अमित शहांनी विदर्भाकडे मोर्चा वळवला। अकोल्यात अमित शहांच्या उपस्थितीत 600 प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली, ज्यात विदर्भातील 6 मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला। अकोल्यात आढावा घेऊन अमित शहांनी जळगावात युवा संमेलनातनं महाविकास आघाडी आणि शरद पवारांवर हल्लाबोल केला। मैं तो पवार साहब को कहता हूं, पवार साहब मोदी जी को 10 साल हुए, ये 50 साल से महाराष्ट्र की जनता आपको ढो रही है, सहन कर रही है। 50 साल छोड़िए, 5 साल का हिसाब दे दीजिए जनता को, मैं तो 10 साल का हिसाब लेने है। ये महाराष्ट्र में 3 पहियों वाली एक ऑटो चलती है जिसका नाम महाविकास आघाड़ी है। ये ऑटो के तीनों पहिए पंक्चर है। अब मुझे बताओ, महाराष्ट्र को पंक्चर वाली ऑटो विकास दे सकती है क्या? अमित शहा इंडिया आघाडीवरही पुन्हा एकदा तुटून पडले। सोनिया गांधींना राहुल गांधींना पंतप्रधान करायचंय, ठाकरेंना आदित्यला तर शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचंय। त्यामुळे परिवारवादी आघाडीच्या मागे जाऊ नका असं आवाहनच शहांनी तरुणांना केलं। सोनिया गांधी को, राहुल गांधी को प्रधानमंत्री बनाना है, उद्धव ठाकरे को, आदित्य ठाकरे को मुख्यमंत्री बनाना है, शरद पवार जी को बेटी को मुख्यमंत्री बनाना है, ममता दीदी को भतीजे को मुख्यमंत्री बनाना है, स्टालिन को उसके बेटे को मुख्यमंत्री बनाना है। इसमें आपके लिए कोई नहीं है भाई, मुझे बताओ, आपके लिए है कोई है? अरे क्या नहीं है यार, आप सोते नहीं हो। आपके लिए नरेंद्र मोदी है, भारतीय जनता पार्टी। पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात विदर्भातल्या 10 जागांवर मतदान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेत्यांचेही दौरे सुरू झालेत। अकोल्यात अमित शहांची आढावा बैठक त्याचाच एक भाग आहे। अमित शहांच्या उपस्थितीत अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर आणि वर्धा या मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला। या बैठकीत अमित शहांनी मायक्रो प्लॅनिंगचा कानमंत्रही 600 पदाधिकाऱ्यांना दिला। लाभार्थी संपर्क अभियान प्रभावीपणे राबवा, मोदी आणि देशाच्या नावावर मतदान करायला सांगा, मतदारसंघातील भाजपचे व्हॉट्सअप ग्रुप ऍक्टिव्ह करा, पक्षाकडून आलेले संदेश व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल करा, समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचा, बूथ मजबूत करा, मतदानाच्या दिवशी सकाळी 6 पासून पक्षाचं कॉल सेंटर ऍक्टिव्ह करा, ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवा, महायुतीत मित्रपक्षाच्या उमेदवारीसाठीही काम करा। भाजपनं देशात 370 पारचा नारा दिलाय, त्यासाठी सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्राकडे भाजपनं खास नजर टाकली आहे। अकोल्याहून गजानन उमाटे, विवेक गावंडे आणि चंदन पुजारीकारीसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।